मेकअप चालू झालाय आमचा. स्प्रिंग रोल झालेले आहेत छान असे रे. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून अगदी स्वागत करते. आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते. तर पाठीमाग आमचा बंधू शेठ झोपलेला आहे. वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि मी आहे माहेरी. तुम्हाला माहिती आहे, तर सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्हाला मी दाखवते की सकाळचं वातावरण आमच्याकडचं कसं आहे ते. म्हणजे गाव ठिकाणी कसं माहिती आहे का, सकाळी 7 वाजल्यापासून सगळी लोक काम करायला सुरू करतात. तर ते म्हणजे इथे आलं ना की मला सकाळी लवकरच जाग येते नेहमी. कारण इकडे तिकडे म्हणजे प्रत्येक घर कशी अशी लागून आहेत ना साईडला आजूबाजूला. आपल्या तिकडे कसं जास्त घरं नाही आहेत, त्याच्यामुळे कोण उठलं तरी समजत नाही. इथे कसं आहे माहिती आहे का, शेजारी पाजारी सगळे लोक काम करत असतात ना, तर त्याच्यामुळे आवाज येतो जाम, म्हणजे असं त्याच्यामुळे जाग येते लवकर. म्हणून मी आज लवकरच उठले. आणि पप्पा नाईट करून आलेत आणि आले आता काम करायला गेलेत. साईडचं आपल्या घराचं जे काम चालू आहे, तर ते कसं त्यांना टाइम मिळेल तसं ते करत असतात. तर ते त्यांनी पण चालू केलं लगेच काम करायला. तर चला बघूया. आणि मम्मी पण नाश्त्याला काहीतरी आज मस्त काहीतरी बनवणार आहे बोलले. बघूया, तिला पण विचारते मी काय बनवते ते. ठीक आहे, काय करते मम्मी? काय करतेस मम्मी? पूजा करते. काय असं काय केलंस आता? काय नाही, काय केलं? तिचं ना, ती मला काल बोलते, तू ना मला केस पण बांधून देत नाही आणि व्हिडिओ चालू करतेस. बोलते कशी दिसते मी, असं नको करत, जो केस बिस जरा बांधून देत जा, नंतर व्हिडिओ चालू कर द्यायचा. मी डायरेक्ट कॅमेरा नाही तिच्याकडे, म्हणून ती अशी करते अशी. तर नाश्त्याला पण काहीतरी चांगलं बनवणार आहे बोलले. बघूया नंतर. तर आमच्या पप्पांची सकाळ झाली. पप्पांची सकाळ झाली मला. आहेत का मुंगे अजून? जाम हा, चढतायत अंगावर त्यांच्या. अगं मी तिथे उभी झालो ना मगाशी, तिथूनच कसल्या चावल्या माझ्या. ते पूर्ण हेच झालेलं, ते पूर्ण भरलं. पप्पा काम करतात. पप्पांनी चालू केले काम करायला. संध्याकाळी कसं यात्रेला पण जायचंय ना, मग त्यांना संध्याकाळी काय करता येणार नाही, म्हणून मग इथं मेकअप चालू झालाय आमचा. ठीक आहे, चलो आज काय काय होते, काय काय आम्ही करतोय ते तुम्हाला तुमच्या सोबत ना मी शेअर करते. ठीक आहे, असेच कनेक्ट राहा. झालं? हो झालं. हे बघ, तर आपले स्प्रिंग रोल झालेले आहेत छान असे रेडी. बघू शकता तुम्ही कसे झालेत. मस्त असं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. मग मी पटकन गरम खायला मजा येईल. तर आता मी मस्त असं खाऊन घेतो सर्व जे स्प्रिंग रोल आहेत ते खाऊन घेतो. ठीक आहे. कोणी बाबू नाव सांग फक्त, कोणी? काय झालं? कोणी? घर पडला. काम करतात बाबू, बाबा आजी मामा काम करतायत ना, है ना? काय करतात बाबा आणि आजी? काय काम करतात? काय काम करतात सांग तर. घर बांधतायत. बोल, घर बांधतायत. घर बांधतायत. तर मंडळी, आम्ही निघालेलो आहोत यात्रेला जायला. आता बंधू, मी आणि अंकू एका गाडीवर जातो आणि पप्पा मम्मी आणि बबडू एका गाडीवर जातो. कारण जवळच आहे, ट्रिपल सीट जायला लागेल कारण की 2च गाड्या आहेत. सो आम्ही आता निघतोय जायला. चलो, तुम्ही पण, तुम्हाला यात्रा कशी आहे ती दाखवते आमच्या इथली. अंकू इकडे मुंडी का करे, रूल मोडतोय. ट्रिपल सीट. आता ह्याची
मजा येईल ना बंधू. हा आता परत काय करतोय हा पप्पा बोलते चला चला चला. तर मंडळी इथून ना दत्त मंदिरची बॅक साईड आहे. आवाज येते की नाही माहित नाही, मोठ्याने बोलते मी. तर हा इथे बघू शकता, झूम करून दाखवते मी. हे मंदिर जे आहे ना, आता आम्ही पलीकडून जाणार आहोत, तिकडे जत्रा असते. मागून तर गेलो तर खूप जवळ आहे, पण इथे काय दुकानं वगैरे नसतात, मागून जायला लागतं. पण हेच ते मंदिर आहे म्हणजे वरती. आता वरती काय आम्ही जाणार नाही आहोत, म्हणून तुम्हाला इथूनच दाखवते. तरी एवढं हे नाही केलं तरी. तर बंधू आणि पप्पा गेलेत गाडी ठेवायला. तर इथपासून ना यात्रा चालू होते, तुम्ही बघू शकता. काय सांग या यात्रेला, सांग या यात्रेला. हा आधी बघायचं काय काय आहे ते, नंतर घ्यायचं. हा ह्याच्यामध्ये बघू आपण. ही अशी वेणी असते. ठेव. हे केवढ्याला आहे आणि हे केवढ्याला? 500. हे किती? ते काहीतरी असेल, त्याला चालू वगैरे बटन वगैरे असेल ना त्याचा. ग्रीन वाला कितीला बोलते? हे 100 रुपये बोलते. थांब घेत. काय पाहिजे तुला, काय हवं घेऊ आपण, घेऊ. असं म्हणजे कसं? हा झुमके ना घेऊया. आपण काय करतो माहितीये का, येताना घेऊ. आता आधी बघत जाऊया काय काय आहे ते आणि मग घेऊ. ही टेडी वेअर. ओ असं म्हणजे काय, गाडी मारायला? चला, मी त्याचं कोण नाही, आज मी कोण लागत नाही त्याची. तुम्ही बघा. बबडूने सुरुवात केले. सेलवर आहे कसं? काढलं सरळ. अरे मुलींचं खेळणं आहे बाबू, भातुकली. बाबूचं चालू करणार आहे किचन चॅनल आता माझं कसलं नाव आहे मम्मी, पण तू एवढा पण नव्हता. काय पण नाव नको खराब करू त्याचं. हे अति आहे. अरे बाप रे, त्या ओरिजिनल का पकडायची? नाही ओरिजिनल नाही. राहून दे इथं त्याला. आम्ही चाललो, बाय. चाललो आम्ही. चल आम्ही चाललो. काय यात्रा तसा करून मी यांना बोललेली हा बोलणार आहे. पण ते काय गरजेचं घे. मला माहिती आहे तो असंच करतो. तुम्हाला दुकानातून चहा पावडर आणायला लावलेली ना, मग तुला समजून जायचं. अजिबात ऐकत नाही, त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे आहे. हे पाहिजे ना, बंदूक पाहिजे. पण ते कडक आहे. हो कडक आहे. नको ना, नुसतं कोण तुला देणार आहे? आपल्या घरी हाय हे. देऊ त्याला. घे ठेव, पिशवीत ठेव. हो बबडू वरच्या माल्यावर चढलं. आता त्याला जास्त दिसत सगळं. बाय बबडू, बाय बाय. पकडून बसा.
आवाज येते काय माहित नाही पण मी बोलते. आम्ही खायला थांबलोय आणि ह्याचा इथं टेप रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे. तर आता इथे यात्रेमध्ये भूक लागली जाम, तर आता काहीतरी खातो. बघूया आता काय काय ऑर्डर करतोय ते. पावभाजी मिसळ पाव नैवेद्यातला बाजार या खायला बोल सगळ्यांना. या खायला सगळ्यांनी. आता मम्मी पप्पा आणि बबलू चाललाय घरी. उशीर झालाय म्हणून आता आम्ही थोड्या वेळाने येऊ. जरा शॉपिंग बाकी आहे, थोडीशी छोटी घ्यायच्या राहिल्यात आणि पप्पाला जायचंय कामाला ना. पप्पा काय करा काय करा. आता दोघं जण चालेत घरी बबलूला घेऊन. बबलूला पण झोप आलाय. मग आता ते लोक घरी चालेत. अंकू, मी आणि बंधू थोड्या वेळाने जाऊ. तर मंडळी, हे आहे रात्रीचं दृश्य यात्रेतलं. म्हणजे दिवसापेक्षा आहे ना रात्री जास्त मजा येते यात्रेमध्ये, कारण कसं लाइटिंग वगैरे असतं ना तेव्हा खूप मजा येते आणि गर्दी सुद्धा रात्री जास्त असते. म्हणजे आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती आणि तुम्ही ना आता इथे बघू शकता किती गर्दी आहे ती, कारण मोस्टली आहे ना रात्रीच मजा येते यात्रेमध्ये. मला आठवते लग्नाच्या आधी आहे ना 5च्या 5 दिवस मी यात्रेला यायचो. म्हणजे जास्त काही खर्च नाही करायचो, पण असंच मज्जा म्हणून फिरायला यायचो. तर खूप मजा यायची पहिलं पण, आणि आता असं कधीतरी यायला मिळतं. तुम्ही बघू शकता जसं टाइम निघून जाते ना तशी पब्लिक वाढते इथे. आणि रोज तुम्ही आलात ना तर रात्री तुम्हाला एवढीच गर्दी दिसेल. इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे गेम सुद्धा तुम्ही खेळू शकता. तर इथे ना आम्ही हा रिंग टाकण्याचा एक गेम खेळलो, ज्यामध्ये आम्हाला काहीच मिळालं नाही. कारण नाही, ह्या ज्या प्लेट असतात ना म्हणजे खाली ज्या असतात ना त्या थोड्याशा मोठ्या असतात, ते रिंगच्या साईजच्या असतात, म्हणजे एकदमच कट टू कट. त्यामुळे ना शक्यतो रिंग कशावरच बसत नाही. तर तुम्ही बघू शकता आम्ही ट्राय करतोय पण इथे काहीच होत नाहीये. अरे थोडी तरी लाज. हिने ग्राउंडच्या बाहेर टाकलं, तो आतमध्ये तरी टाक. ही एक वेगळी गोष्ट ट्राय केली. म्हणजे हे ना स्मोकवालं बिस्किट असतं, ज्यातून ना जे खाल्ल्यामुळे नाका तोंडातून असा धूर येतो. तुम्ही बघू शकता नाकातून वगैरे धूर येत होता आणि ते आपल्याला कळत नाही की तो धूर येते, पण जो समोर जो कोण बघत असेल ना त्यांना समजतं. तर मला ना अगोदर कळालंच नाही. मी जेव्हा व्हिडिओ बघितली ना तेव्हा मला समजलं यार एवढा धूर येत होता नाकातून. तर तुम्ही कधी ट्राय केलंय का हे मला नक्की ना कमेंट करून सांगा. मी तर फर्स्ट टाइम हे सगळं ट्राय केलं होतं. दुरात ना गाला तुझा, दुरात ना गाला मगाशी मस्त. त्यानंतर आहे ना माझ्या मामाची मुलगी पण यात्रेमध्ये मिळाली, तर तिने नेल आर्ट केलं होतं, तेच बघत होतो आम्ही. तर इथे ना यात्रेमध्ये कोण ना कोण मिळतंच, म्हणजे नातेवाईक वगैरे, कारण सर्व माझे जवळपासच राहतात, त्याच्यामुळे रोज कोण ना कोण येतच असतं. तर साक्षी सोबत थोड्याशा गप्पा मारल्या, 1-2 फोटो काढले. त्यानंतर मग आम्ही निघालो. म्हणजे मला 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या बाबूसाठी, तर ते आम्ही शोधत होतो इकडे तिकडे आणि ते सगळं घेतलं. आणि नंतर तुम्ही इथे बघू शकता किती छान वाटते. म्हणजे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही बघू शकता मोठा आकाश पाळणा आहे, परत तो क्रॉसवाला आकाश पाळणा आहे, परत खूप खूप भरपूर काय 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 असतं आणि दरवर्षी काय ना काय नवीन नवीन येत असतं. इथे बघा आता बबडूचा रौंदल बघा. आल्या आल्या यात्रेतून आल्या आल्या सगळी यात्रा आमची बाहेर आलेली आहे. तर मंडळी आलेली आहे यात्रेतून
छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायला थोडासा टाइम झाला, नाही तर जास्त अति पण असं काही घेतलेलं नाही. पण बबडूची शॉपिंग जाम झाली, बबडूला खेळणी जाम घेतली आम्ही, म्हणून टाइम गेला थोडासा. आणि असंच फिरलो इकडे तिकडे, फोटो वगैरे काढले, म्हणून थोडासा उशीर झाला. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या. ठीक आहे, बाय बाय.